हाय एव्हरीबडी. ॲक्च्युली आपण इनडेफिनेट इंटिग्रेशनमधला पहिला एक्सरसाइज कंप्लीट केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जातोय मेथड ऑफ इंटिग्रेशनकडे. मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. ओके, आता मेथड्स ऑफ इंटिग्रेशन का बरं? बिकॉज वी हॅव ॲक्च्युली इव्हॅल्युएटेड द इंटिग्रल्स विच कॅन बी reduced टू, कशामध्ये रेड्यूस केलं होतं? टू स्टँडर्ड फॉर्म्स. आपण दिलेला कुठलाही इंटिग्रेशन ज्यावेळी इव्हॅल्युएट करत होतो त्यावेळी आतापर्यंत काय केलं आपण? एक तर त्याला अल्जेब्रिक फॉर्ममध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आणला. 2 टर्म्स ॲडिशनमध्ये येतील, 3 टर्म्स ॲडिशनमध्ये येतील किंवा सबट्रॅक्शनमध्ये येतील. आणि दुसरं येते ट्रिग्नॉमेट्रिक सिम्प्लिफिकेशन्समध्ये, जसं की आपण डबल अँगल, ट्रिपल अँगल ह्या सगळ्या गोष्टी यूज केल्या, फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले यूज केले आणि मग तो स्टँडर्ड किंवा ट्रिग्नॉमेट्रिक सिम्प्लिफिकेशनमध्ये आणले. Now this year, or now we have to study the three types, three methods, special methods of this integration. First one is integration by substitution. Second, integration by parts. And third one is integration by partial fraction. आता आपण बघणार आहोत तो इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन बघणार आहोत. आता इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनचा अर्थ काय? साधं एखादं उदाहरण घेतो मी. आय विल टेक सम or one example for that. See, find out the integration of log x upon x. Okay, log x upon x. Otherwise, log x whole bracket square upon x है dx. पुट कोण कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे बघा. सबस्टिट्यूट करायचं ना आपल्याला. कोण कुणाचा डेरिव्हेटिव्ह? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 upon x आहे. पुट log of x is equal to t. Therefore, differentiating with respect to x, 1 upon x is equal to dt by dx. Therefore, we can write down here 1 upon x dx is equal to dt. Clear? See, I is equal to, I becomes integration of log x is nothing but t square into 1 upon x dx is nothing but dt. T square dt. This will be t cube by 3 plus c. I is equal to t is nothing but log x. Log of x whole bracket cube 1 by 3 into log of x bracket cube plus c, or log of x bracket cube divided by 3 plus c. This is your final answer. म्हणजे इथं काय केलंय आपण? सबस्टिट्यूट केलाय. कोणाला सबस्टिट्यूट केलाय? एक फंक्शन असा आहे ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळतं? आपल्याला एक मिळतो ना, डेरिव्हेटिव्ह मिळतो. म्हणजे इथं काय झालं? f of x raised to n into f dash of x मिळालं ना, असं असेल तर आपल्याला आन्सर काय मिळालं? log of x ब्रॅकेट क्यूब म्हणजे काय झालं? f of x raised to n plus 1 upon n plus 1. क्लिअरली बरोबर आहे का? म्हणजे सबस्टिट्यूट काय केला? f of x सबस्टिट्यूट केला आपण. करेक्ट? मग f of x इज इक्वल टू t कन्सिडर केला आणि f of x इज इक्वल टू t स्क्वेअर आहे हा. टी स्क्वेअरचा टी क्यूब बाय 3 आला. टी क्यूब बाय 3 आला. तेच आहे. म्हणजे हे कसं येतं हे बघण्यासाठी आपण काय करूयात आता? इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मध्ये वेगवेगळे थेरम आहेत. देयर आर थेरम्स अँड करोलरीज. मग आपण हे थेरम बघूया. पहिलं थेरम आहे थेरम फर्स्ट. इफ x is equal to phi of t is a differentiable function is a differentiable function is a differentiable function of t is a differentiable function of t, then integration of f of x dx is equal to integration of f of phi of t into phi dash of t dt. आपल्याला हे दाखवायचं आहे. इंटिग्रेशन ऑफ f of x dx इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ f of phi of t into phi dash of t dt. आता प्रूफ घेताना काय करायचं बोला. प्रूफ कसा राईट डाऊन करायचा?
that x is equal to, let x is equal to phi of t, is a x is equal to phi of t, if दिला ना x is equal to phi of t is a differentiable function of t. Therefore taking derivative of this, dx by dt is equal to phi dash of t. Correct. Let integration of f of x and dx is nothing but g of x. By the definition of integration, we can say that d by dx of g of x, d by dx of g of x is nothing but f of x. By chain rule, we can use here chain rule because we know that dx by dt. Therefore, d by dt of g of x into dt by dx is equal to f of x. चेन रूल प्रमाणे आपण काय करू शकतो, इथं या पद्धतीने इथं राइट डाउन करू शकतो बाय चेन रूल. दिस इज नथिंग बट d by dt of g of x. Correct. d by dt of g of x, we can write down this d by dt of g of x is equal to d by dx of g of x into dx by dt, and this is nothing but d by dx of g of x. d by dx of g of x is nothing but f of x, which is equal to f of x into dx by dt. dx by dt is nothing but f dash of phi dash of t, phi dash of t here. Now f of x is nothing but f of x is equal to here d by dt of g of x is equal to d by dt of g of x is equal to f of x. X is nothing but phi of t, means f of phi of t, f of phi of t into phi dash of t. By the definition of integration, g of x is equal to integration of f of phi of t into phi dash of t dt. But you know that g of x is nothing but integration of f of x dx. Integration of f of x dx is equal to integration of f of phi of t into phi dash of t dt. क्लियर आहे. म्हणजे काय, या ठिकाणी जे पण आपल्याला करायचं आहे तर ते कसं करायचं आहे, सी द थेरम हा केव्हाही कसं होतं की आपल्याला हे जनरल टर्म्स ज्यावेळी घेतो त्यावेळी लक्षात येत नाही. पण जसं मी पहिल्यांदा लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर पण एक्स dx घेतला त्यावेळी कुणाला काय एफ ऑफ कन्सिडर करायचं आहे ते आपल्याला समजलं. बरोबर आहे. आता हा पडला तर कसा पडतो की 2 मार्क्स किंवा 3 मार्क्ससाठी थेरम म्हणून पडला जातो. काय पडतो, इफ x is equal to phi of t is a differentiable function of t. Differentiable function है, then integration of f of x dx is equal to integration of f of phi of t into phi dash of t dt करायचं. मग इथे दिलाय काय, if x is equal to phi of t is a differentiable function of t, then आता काय करायचं, डिफरन्शिएट करायचा. dx by dt is equal to phi dash of t झाला with respect to t आहे. मग इथे घेतला इंटिग्रेशन ऑफ f of x dx is nothing but g of x. आपण कन्सिडर केला, लेट म्हणतो आपण f of x dx. इंटिग्रेशन ऑफ f of x dx is equal to g of x झाला. बाय द डेफिनेशन अगेन, बाय द डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन आपण काय म्हणू शकतो इथं, d by dx of g of x, डेरिव्हेटिव्ह ऑफ g of x is nothing but f of x प्लस c व्हॉटएव्हर काय असेल ते पण आपण इथे लिहायचं. बाय द चेन रूल, आता चेन रूल नुसार d by dt of g of x आपल्याला लिहायचं आहे. d by dt of g of x हा कसा लिहिणार, d by dx of g of x into dx by dt. But we know that d by dx of g of x is nothing but f of x and dx by dt is nothing but f phi dash of t. But here x we know that phi of t, f of phi of t into phi dash of t तयार होईल. f of phi of t into phi dash of t तयार झाला. बाय द डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन अगेन हा dt तिकडे जाईल, याला इंटिग्रेशन येईल आणि हा तसाच राहील. म्हणजेच काय, g of x is equal to इंटिग्रेशन ऑफ f of phi of t into phi dash of t dt झाला. But g of x is nothing but again
इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ फाय ऑफ टी आणि काय होईल डी टी. आता आपण याच्यावरचा एक एक्झाम्पल बघितलंयच. आता आपण काय करायचं, नेक्स्ट त्याची जी आहे करोलरी ती आपण बघूयात. तुमच्या इथे PDF मध्ये करोलरीज आहेत, जवळजवळ 4 करोलरीज आहेत. आता फर्स्ट करोलरी आपण बघूयात. हा झाला थेरम आणि थेरमची करोलरीज बघायच्या. मराठीमध्ये त्याला प्रमेय आणि उपप्रमेय असं आपण म्हणतो. इफ corollary first corollary, if integration of f of x dx is equal to g of x plus c, then integration of f of ax plus b dx is equal to g of ax plus b into 1 upon a plus c. मग आपल्याला इथं प्रूफ मध्ये काय करावं लागेल, तर लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय घ्यायचं, एफ ऑफ ax प्लस b dx इज इक्वल dx असं घेतला आपण लेट. मग इथं पुट काय केला पाहिजे, या फंक्शन मध्ये हा कोण आहे तो बघायचा, ax प्लस b इज इक्वल टू टी कन्सिडर करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू काय होईल, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू है ना, काय x ना, आला काय a इंटू dx येणार का नाही विथ रिस्पेक्ट टू t आहे, बरोबर आहे. मग काय होणार dt बाय dx होणार. इथं a इंटू 1 प्लस b चा 0 इज इक्वल टू dt बाय dx. म्हणजेच काय झाला, dx इज इक्वल टू 1 अपॉन a dt होईल, बरोबर. डायरेक्टली तुम्ही कसं करायचं, a इंटू dx b चा 0 होईल dt होतो. म्हणजेच काय dx इज इक्वल टू 1 अपॉन a dt आला. इथं टाकताना आपण काय करणार, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी होणार, एफ ऑफ टी dx इज नथिंग बट 1 अपॉन a इंटू dt झाला. मग I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता कोण आहे एफ ऑफ टीचा कोण आहे, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स आहे. म्हणजेच काय होणार आहे तो जी ऑफ टी होणार, बरोबर. म्हणजे 1 अपॉन a इंटू जी ऑफ टी प्लस सी. आता जी ऑफ टी आय इज इक्वल टू 1 अपॉन a जी ऑफ टी कोण आहे, ax प्लस b प्लस सी. आपल्याला काय पाहिजे होता 1 अपॉन a जी ऑफ ax प्लस b इंटू 1 अपॉन a प्लस सी. हे सिंपल आहे, त्या पद्धतीने आपल्याला हे करता येईल. आता त्याच्यानंतर करोलरी सेकंड जी आहे त्याच्यामध्येच आपण पहिल्या ह्याच्यामध्येच बघितला होता, एक एक्झाम्पल घेतलं होतं लॉग एक्स वाला, तर तो तसाच आहे. करोलरी नंबर 3 काय, सेकंड काय आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेज टू एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स dx इज इक्वल टू एफ ऑफ एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस सी whereas n is not equal to minus 1. आता प्रूफ मध्ये काय येतं बघा, प्रूफ लेट I is equal to integration of f of x raised to I is equal to integration of f of x raised to n into f dash of x dx. मग आपण काय करायचं, पुट ऍक्च्युअली इथे f of x is equal to t करायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x म्हणजे काय झालं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x f dash of x dx is equal to dt होणार. Therefore I is equal to integration of f of x कोण आहे t आहे, t raised to n into f dash of x dx nothing but dt झाला. म्हणजेच I is equal to हा काय झाला t raised to n plus 1 upon n plus 1 झाला प्लस c झाला. आता t कोण आहे f of x आहे, म्हणजे f of x raised to n plus 1 upon n plus 1 plus c झाला. आणि आपल्याला काय हवं होतं तोच हवा होता. या पद्धतीने सेकंड जो आहे काय, सेकंड करोलरी जी आहे ती कंप्लीट होते इथं. त्याच्यानुसार करोलरी नंबर 3
Rule number 3, if direct integration of f dash of x upon f of x, खूप important आहे हा, dx is equal to log of f of x plus c. कन्सिडर करायचा आता प्रूफ मध्ये. कन्सिडर इंटिग्रेशन ऑफ f dash of x upon f of x dx. Put f of x is equal to t केला. Put f of x is equal to t. f dash of x dx is equal to dt होईल. मग काय होईल, I is equal to integration of f dash of x dx is equal to काय झाला dt. इथं 1 राहील अपॉन f of x कोण आहे t आहे. 1 upon t चा काय होतो log of mod of t plus c, but t is nothing but f of x, log of f of x plus c. This is the third corollary here. Now next, जर याच्यामध्ये जर बघितलं फॉर एक्झाम्पल आता आपण घेऊया इंटिग्रेशन ऑफ cos x upon sin x dx I0. Put sin x is equal to t. Therefore, differentiating with respect to x, cos x dx is equal to dt. I is equal to integration of cos x dx is nothing but dt, but 1 upon sin x कोण आहे t आहे. म्हणजेच काय, I is equal to log of mod of t plus c. Therefore, I is equal to log of mod of हा कोण झाला sin x plus c. लक्षात आलं, लॉग ऑफ f of x असला पाहिजे. म्हणजे f dash of x upon f of x is equal to काय असतो log of mod of f of x plus c असतो. The fourth one, corollary number 4, integration of f dash of x upon under root f of x dx is equal to 2 under root f of x plus c. 2 under root f of x plus c. Let I is equal to, consider म्हणतो आपण integration of f dash of x upon under root f of x dx. Put f of x is equal to t. काय होईल, differentiating with respect to x, f dash of x dx is equal to काय झालं dt. I is equal to integration of f dash of x dx is equal to dt upon under root काय आला t आला. But we know that 1 upon root t is nothing but 2 root t plus c. I is equal to 2 into under root t कोण आहे f of x, f of x plus c. 2 under root f of x plus c is the perfect answer. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला इथे काय करायचे, त्या त्या गोष्टी लिहून काढायच्या, समजून घ्यायच्या. म्हणजे आता आपण शिकलेल्या गोष्टी किती बघा 3. एक आहे पहिली गोष्ट इफ. आता मेन काय, इंटिग्रेशन ऑफ f of x dx is equal to integration of f of phi of t into phi dash of t dt झाला. सेकंड थिंग काय होणार, इंटिग्रेशन ऑफ f of x raised to n into f dash of x dx असेल तर f of x raised to n plus 1 upon n plus 1 plus c आला. इंटिग्रेशन ऑफ f of ax plus b dx is equal to 1 upon a g of ax plus b plus c आला पाहिजे. आणि फोर्थ वन आता इंटिग्रेशन ऑफ f dash of x upon f of x dx असेल तर log of mod of f of x plus c. इंटिग्रेशन ऑफ f dash of x upon under root f of x dx is equal to 2 under root f of x plus c. या पद्धतीचा ह्या सबस्टिट्यूशन मेथडमध्ये ह्या गोष्टींची खूप आवश्यकता आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला माहीतच असल्या पाहिजे, तरच आपल्याला
नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. पण इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बघा, की आपल्याला काही झालं तर एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हे बघायचं. बघा मी काय म्हणतो, कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हे चेक करायचं. मी एक्सरसाइज बघतोय पुढे जाऊन. एक्सरसाइज 3.2A असं आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ए आणि बी असा पार्ट केला बहुतेक, आणि त्याच्यामध्ये एक्सरसाइज कोणता आहे तो 3.2A. एकच बेसिक थिंग काय, कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे चेक करायचा. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हटलं आहे. 3.2A मधलं पहिलं एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ एक्स रेज टू n अपॉन एक्स dx. आपण काय म्हटलं की इथं कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह पुट, इथं I इज इक्वल टू कन्सिडर करा, पुट log x इज इक्वल टू t. Therefore, differentiating with respect to x, directly लिहायला शिकायचं 1 upon x dx is equal to dt. Now I is equal to integration of log x is nothing but t raised to n upon 1 upon x dx is nothing but dt. म्हणजे आन्सर काय येईल, t raised to n plus 1 upon n plus 1 plus c, but t is nothing but log x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. Next, sin inverse of x raised to 3/2 upon under root 1 minus x square. Second, integration of, consider I is equal to integration of sin inverse of x raised to 3/2 upon under root 1 minus x square dx. इथे कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्हचे सगळे फॉर्म्युले माहित असतील तर तुम्ही डेफिनेटली इथे सुद्धा तुम्हाला डायरेक्ट आन्सर्स देता येतात. कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर पुट साइन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू t. देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, काय डिफरन्शिएशन आहे याचा तर 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन इनवर्स ऑफ x कोण आहे t आहे, t raised to 3/2 upon 1 upon under root 1 minus x square dx is nothing but आता dt आहे. क्लिअर, म्हणजे काय आलं इथं I is equal to t raised to 3/2 plus 1 upon 3/2 plus 1 plus c. I is equal to t raised to 5/2 upon 5/2 plus c. I is equal to 2/5 into t. t ची व्हॅल्यू कोण आहे, साइन इनवर्स ऑफ x, साइन इनवर्स ऑफ x raised to 5/2 plus c. This is final. ओके, म्हणजे कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे एवढं जरी समजलं तरी तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडचे एक्झाम्पल्स क्लिअरली सॉल्व्ह करू शकता. बघा किती सिंपल आहे. आता आहे थर्ड वन, इंटिग्रेशन I इज इक्वल टू कन्सिडर इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू साइन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स. तर मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो की जिथं जिथं म्हणून तुम्हाला स्क्वेअर रूट येईल, स्क्वेअर रूट मध्ये कोण आहे, ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट मध्ये मोठा काहीतरी आहे, स्क्वेअर रूट ब्रॅकेट कॉम्प्लिकेशन जिथं जिथं आहेत ना त्याला तुम्ही काय करायचं, कन्सिडर करायचा टी म्हणून. इथं बघा 1 प्लस एक्स अपॉन एक्स सोडून द्या, साइन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स ह्याला कुठेतरी सबस्टिट्यूट केला पाहिजे, म्हणजे पुट एक्स प्लस लॉग एक्स इज इक्वल टू टी केला तर एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होणार, एक्स डेरिव्हेटिव्ह 1 प्लस लॉग एक्स 1 अपॉन एक्स dx इज इक्वल टू काय झालं dt. क्रॉस मल्टिप्लाय करा, एक्स प्लस 1 अपॉन काय आला एक्स, dx इज इक्वल टू dt. आता तुमच्या लक्षात येते का बघा, एक्स प्लस 1 अपॉन एक्स dx इज इक्वल टू dt मिळाला, म्हणजे I becomes here dt इथं आला 1 अपॉन साइन ऑफ कोण आहे तो t आहे, बघा I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कोसेक t dt. I is equal to log of mod of
कोसेक एक्स मायनस कॉट एक्स म्हणजे काय झालं कोसेक टी मायनस कॉट टी प्लस सी. आता आय इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक टी कोण आहे एक्स प्लस लॉग एक्स मायनस कॉट ऑफ एक्स प्लस लॉग एक्स प्लस या पद्धतीने एक्झाम्पल्स आहेत याच्यामध्ये एक्स इंटू सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर आणि थोडंसं क्लिष्टतेकडे जातं हळूहळू ते लक्षात येईल. म्हणजे जाता जाता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगून त्याचा क्ल्यू देतो कशा पद्धतीने विचार करायचा असते हे सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही एक्झाम्पल्स पटपट पुढचे सॉल्व्ह करू शकाल. बघा एक्स इंटू सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन अंडर रूट टॅन क्यूब ऑफ एक्स स्क्वेअर. आता कोण आहे सगळ्यात महत्वाचं इथं आहे हा. आता इथे करत असताना काय करायचं आहे सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर कोणाचा आहे टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय सेक्स स्क्वेअर एक्स एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे क्यूब नाही घेता इथं काय कन्सिडर करायचं पुट tan of x square is equal to t. Derivative of this differentiating with respect to x tan चा sec square of x square into derivative of x square is nothing but 2x dx is equal to काय झालं dt झाला. आता x into sec square of x square dx is equal to 1 by 2 dt. आता I is equal to integration x into sec square of x square dx काय झाला हाफ dt हाफ इंटू dt 1 अपॉन. आता हा काय होणार अंडर रूट t raised to 3 ठीक आहे म्हणजे 3/2 होईल. I is equal to हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ t raised to minus 3/2 dt आहे. या पद्धतीने एक्झाम्पल पुढे जाऊन तुम्ही सॉल्व्ह केला की आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळणार. कारण या पद्धतीचे काही बरेच एक्झाम्पल्स आहेत e raised to 3x अपॉन e raised to 3x plus 1 डिनॉमिनेटर मध्ये जो आहे तोच e raised to 3x plus 1 is equal to t कन्सिडर केला तर e raised to 3x into 3 dx असं येतं. सिमिलरली अशा पद्धतीचे सबस्टिट्यूशनचे वेगवेगळे एक्झाम्पल्स याच्यामध्ये आहेत तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आतापर्यंत करता हे एवढं पुरेसं आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा.